वाचन त्याचं नामस्मरण केलं, वाचन त्याची भक्ती केली, तर पहाटेची महापूजा सोडून जनाबाईच्या झोपडीत दळून दळू लागण्याकरता यायचा. आपण जर वाचन त्याचं नामस्मरण केलं, वाचन जर त्याची भक्ती केली, आपल्याकरता यायचं नाही का दादा? अरे जरूर येईल, पण त्याच्याकरता वाचन दास्यत्व तर करा. आणि तिसरं दादा आम्हाला दास्यत्व सांगितलेलं आहे, मनानं परमात्म्याचं दास्यत्व करायला. काकड्या करणारे अनेक लोक आपल्याकडे आहेत. काकड्याला गेल्यानंतर काकड्यामध्ये एक सजन कसायचं प्रमाण येतं. आता वेळ कमी, आता प्रमाण घेऊ नका. या सजन कसायचं काम काय होतं? मांस तोडायचं काम सजन कसाई करायचा. पण मांस तोडत असताना सुद्धा अंतःकरणामध्ये मात्र पांडुरंग परमात्म्याचं नामस्मरण चालू असायचं. परिणाम असा झाला, आज त्या सजन कसाईचं नाव काकड्यामध्ये आदरानं तुम्हाला आम्हाला घ्यावं लागतं. दादा कायेनं वाचनाने मनानं दास्यत्व केल्यानंतर साधू संतांच्या वरती कृपा करतो, तुमच्या आमच्यावरती करणार नाही, जरूर करेल, पण त्याच्याकरता कायेनं वाचनाने मनानं त्याचं नामस्मरण तर करा. पण आम्ही कायेनं वाचन आणि मनानं दास्यत्व करतो, नामस्मरण करतो, भक्ती करतो, पण दास्यत्व परमात्म्याचं करत नाही. दास्यत्व नाशिवंत संसाराचं करतो. अनेक लोकांना असं वाटतं संसारामध्ये सुख आहे ना दादा, पण क्षणभंगूर आहे. क्षणभंगूर नाही भरवसा. या संसारामध्ये सुख आहे, पण क्षणभंगूर आहे. याचं सगळ्यात मोठं उदाहरण तुम्हाला सांगते. एखाद्या पोरानं लग्नाकरता पोरगी बघायला जावी, लक्षपूर्वक आहे का? एखादी पोरानं लग्नाकरता पोरगी बघायला जावी. तुमचं झालंय दादा? नाही ना? आता ऐका. विठ्ठल विठ्ठल कदाचित असं समजा, तुम्ही लग्नाकरता मुलगी बघायला गेले, ती मुलगी तुम्हाला आवडली, बघितलं तुम्ही त्या पोरीच्या प्रेमात पडले. बघितलं तुम्ही त्या पोरीच्या प्रेमात पडले. सांगितलं सगळ्यांना, करेन तर हिलाच करेन, दुसरी करणार नाही. बघायला गेल्यानंतर त्या मुलीवरती तुमचं प्रचंड प्रेम आहे. आता पुढचं उदाहरण गजानन महाराज तुमच्या करताय. आता तुमचं झालेलं आहे. तुम्ही ज्या वेळेला वहिनींना बघायला गेले, वहिनींना बघितल्यानंतर जितकं प्रेम तुमचं वहिनींवर होतं, तेवढं आता आहे. आता आमचं तर नाही बुवा, तुमचं बघ. लग्नाकरता ज्या वेळेला मुलगी बघायला एखादा मुलगा जातो, त्या मुलीला बघितल्यानंतर मुलीच्या प्रेमात पडतात. वा काय सुंदर मुलगी आहे, काय देखणी आहे, हिच्यापेक्षा चांगली मिळू शकत नाही. लग्नाला 1 वर्ष होतं, लग्नाच्या वर्षभरापर्यंत जितकं प्रेम आहे, तेवढं 10 वर्षानंतर राहतं का? नाही राहत. म्हातारपणामध्ये तर अशी अवस्था होते, म्हातारे म्हणते म्हातारा मेलेला परवडलं, नको तिथं घाण करता ती मला गाणं घ्या. व्हॅलेंटाईन डे की नाही आज? विठ्ठल विठ्ठल विषयांची तृप्ती होत नाही. संसारातला प्रत्येक विषय आम्हाला हवासा वाटतो, पण एकदा का दादा विषयांची तृप्ती झाली, हा संसार नाशिवंत संसार आम्हाला नकोसा वाटायला लागतो. आता उन्हाळा यायला लागलेला आहे. उन्हाळ्याकडे आपल्याकडे आंबे आपण विकत आणतो, आंब्याचा रस करून लोक खातात. एखाद्याला आंबे खूप आवडतात, त्याला आंबे खायला दिले, किती आंबे खाईल? 1 डझन. फार तब्येत चांगली आहे, 2 डझन. महाराष्ट्र केसरी आहे, 3 डझन. 3 डझन आंबे खाल्ले. याचा एखादा मित्र कोकणातून आला आणि त्यांनी सांगितलं, बाबा तुला आंबे आवडतात, याच्याकरता खास हापूस आंब्यांची पेटी मी तुझ्याकरता कोकणातून आणलेली आहे. यांनी ऑलरेडी 3 डझन खाल्लेले आहेत. आणि याचा मित्र सांगतो, तुला या खाता तरी आंबा माझ्याकरता खावा लागणार आहे. 3 डझन आंबे खाल्ल्यानंतर 4थ्या डझनातला 1 आंबा ज्या वेळेला उचलून घेतो, त्यावेळेला त्याला सांगावं लागतं, तिकडे पेटवून दे तुझी पेटी, मला काही आंबा खायला नको. का? पहारी त्यांना रड्याला आल्याच्या नंतर आवडणाऱ्या आंब्यावरचं प्रेम सुद्धा संपलं. संसारातला प्रत्येक विषय असाच आहे बाबांनो. जोपर्यंत त्या विषयांची तृप्ती होत नाही, आपल्याला संसारातला प्रत्येक विषय हवासा वाटायला लागतो. पण एकदा का संसारातल्या विषयांची तृप्ती झाली की संसारातला प्रत्येक विषय तुम्हाला आम्हाला नकोसा वाटायला लागतो. मग अशा संसाराचं दास्यत्व करण्यापेक्षा दास्यत्व अशाच करा की तुमचे काम क्रोधादी विचार नाहीसे होतील. अभंगाच्या प्रथम